श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या कवेश्वर स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी फार सुंदर वर्णन केले। कवीची काव्य प्रतिभा, कवीचं सांगणं, कवीचं बोलणं, कवी हा फक्त काव्यापुरता मर्यादित आहे असं मला वाटत नाही, कारण कवीचं जीवन हे पूर्णपणे सद्गुरुमय झालेलं असतं। आता कवीची काव्य प्रतिभा ही आपण नामस्मरण करायच्या वेळेला आपल्यामध्ये सुद्धा ती काव्य प्रतिभा जागी होते। काव्य प्रतिभा जागी होणं म्हणजे नेमकं काय होणं? काव्य प्रतिभा जागी झाल्यानंतर फक्त एक असं पद्यमय काव्य रचना केली म्हणजे काव्य प्रतिभा जागृत झाली असं होईल का, असं म्हणता येईल का, असं मला वाटत नाही। कारण जेव्हा अखंड साधनेमध्ये मन रममाण होतं, परमेश्वराच्या त्या दैवी कृपेमध्ये, ईश्वरी कृपेमध्ये, त्याच्या सान्निध्यामध्ये राहिल्याचा आनंद आम्हाला जेव्हा वृत्तीवरती अखंडपणानं तो राहत असतो, जोपर्यंत तो आनंद आमच्या जवळ असतो तोपर्यंत आमचं ते अबोलण्यातलं काव्य सुरू असतं आतमध्ये। काव्य काही मुखातून बाहेर पडावंच लागतं असं नाही। काव्य हे आतमध्ये अंतरामध्ये सुद्धा चालू असतं। अंतःकरणामध्ये जेव्हा आपण भगवंताचं ध्यान करतो आणि ध्यान करत असताना भगवंताशी आपली वृत्ती तद्रूप होणं, भगवंताच्या सतत अखंड सान्निध्याचा आनंद एकांतामध्ये घेणं, हे सुद्धा काव्यच आहे ना, ही सुद्धा काव्य निर्मितीच आहे, हे सुद्धा काव्य दर्शनच आहे। मग काव्य जेव्हा मुखातून बाहेर पडतं त्यावेळेला आम्हाला त्या काव्याचं दर्शन होतं, पण त्या काव्याचा उगम आणि त्या काव्याचा जन्म हा आमच्या अंतरातून झालेला असतो। अंतःकरणातून ते काव्य जन्माला आलेलं असतं। अंतःकरणातून जन्माला आलेलं काव्य हे कधीही पुसलं जात नाही, कधीही त्याच्यावरती ठपका येत नाही, कधीही ते झाकलं जात नाही। जसं सूर्यप्रकाश आणि सूर्य उगवल्यानंतर त्याचा प्रकाश झाकण्यासाठी कितीही आवरण जरी आम्ही निर्माण केलं की काही नाही, सूर्याचा प्रकाश आहे ना तो भूतलावरती नाही पडू द्यायचा, म्हणून किती तो सूर्यप्रकाश झाकण्याचा प्रयत्न करणार, किती तो प्रकाश थांबवण्याचा प्रयत्न करणार। बरं असं आहे का की जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला त्याच्या ज्या छटा असतात, त्याची जी किरणं असतात, ती किरणं एकदा त्या सूर्यापासून अशी निघायला लागली की ती किरणं थांबवणं शक्य असतं का? त्या सूर्याचा प्रकाश थांबवणं शक्य असतं का? त्या सूर्याची किरणं थांबवणं शक्य असतं का? जशी त्या सूर्याची किरणं थांबवणं आणि थोपवणं शक्य नसतं, तशी कवीमध्ये निर्माण झालेली आणि जन्माला आलेली काव्य प्रतिभा थांबवणं शक्य होत नाही। ती काव्याच्या रूपानं बाहेर पडतेच, लेखणीच्या रूपानं बाहेर पडतेच, वाणीच्या मुखातून ती बाहेर पडतेच। भगवंताचे अखंड गुणानुवाद करत असताना आपण भगवंताची प्रार्थना करत असतो, भगवंताशी
तशी ती कारुण्यमय प्रार्थना करत असताना आपण भगवंताला जेव्हा म्हणावं, हरी मेरो जीवन प्राण आधार, हे असं काव्य आहे. हे कोणी निर्माण केलं? हरी मेरो जीवन प्राण आधार, और आसरो नाही तुम बिना, निरसो सब संसार, हरि मेरो जीवन प्राण आधार. हे जे काव्य आहे ना, हे काव्य असं उत्कट भावातून म्हटलं जावं, म्हणजे परमेश्वरालाही ते काव्य ऐकायला जातं, परमेश्वरही ते काव्य ऐकत असतो. आणि या कवीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या काव्याला कशाची उपमा समर्थ इथे देतात की हे अमृताचे मेघ ओढले. म्हणजे आम्हाला मेघ दिसतात, पावसाळ्यामध्ये ढग भरून आलेले दिसतात, पण अमृताचा मेघ आम्हाला जर अनुभवायचा असेल, अमृताचा मेघ जर आम्हाला पाहायचा असेल, अमृताच्या मेघातून होणारा वर्षाव जर आम्हाला अनुभवायचा असेल, तर कवीमध्ये निर्माण होणारी काव्य प्रतिभा आम्हाला ऐकायला आली पाहिजे. आणि ती ऐकायला आली तर खऱ्या अर्थानं आम्हाला ते अमृताचे बोल काय असतात, कवीच्या मुखातून बाहेर पडणारे ते बोल आम्हाला ऐकायला येतील. आणि समर्थ म्हणाले, हे अमृताचे मेघ ओढले की हे नवरसाचे ओघ लोटले. रसनिर्मिती होणं, काव्यामध्ये रसनिर्मिती फार महत्त्वाची आहे. काव्यामध्ये रसनिर्मिती झाली रे झाली की मग त्याच्यातून खरा आनंद हा ओसंडून व्हायला लागत असतो. भगवंताशी एकदा आमची वृत्ती तद्रूप झाली, माणसाची साधकाची वृत्ती एकदा भगवंतमय झाली की त्याच्यातून जो रस पाझरायला लागतो, त्याच्यातून जे दर्शन घडतं ते दर्शन फार महत्त्वाचं असतं. आणि त्या दर्शनासाठी म्हणून आम्ही सतत भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे, अनेक प्रकारची सुख, अनेक प्रकारचा आनंद हा काव्यातून आम्हाला मिळत असतो. काव्यातला आनंद आणि काव्यातली जी रसनिर्मिती आहे, ही काव्यातली रसनिर्मिती आम्हाला आनंदाच्या दिशेने घेऊन जात असते, सुखाच्या दिशेने नेत असते, सामर्थ्याच्या दिशेने नेत असते, सुखमय समृद्धमय जीवनाच्या दिशेने आम्हाला ते घेऊन जात असते. आणि असं सुखी समृद्ध आनंदमय समाधानयुक्त असं जीवन हे कवीचं असतं. आणि कवी आम्हाला हेच अखंडपणानं सांगत असतात की जीवनाचं सार, जगी जीवनाचे सार, तू जे जीवनाचं सार जे आहे ते शोधून पहा, म्हणजे तुला त्याचा आनंद घेता येईल. आणि जीवनाचं सार शोधायचं असेल तर कवी आणि कवीची काव्य प्रतिभा याचा आनंद आम्हाला घ्यावा लागेल. असा हा कवेश्वर स्तवनातला समर्थांचा समर्थ संदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.